या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित प्रवीणजी पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करू। महेश पाटील खारगर, महेश पाटील खारगर यांना देखील आपण सन्मानित करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती। नंतर आपण त्यांचा सन्मान देखील करू। इनिंग ब्रेक नंतर दोन संघांमध्ये तुम्ही मॅच पाहता। शिवशक्ती खारगर त्यांना फाईट करतीये टीम ओम नर्मदेश्वर किरवली। या दोन टीम मध्ये टॉस जिंकला खारगर संघानं। विश्वास पाटील टीमचा कॅप्टन त्यांना सांगितलं आम्ही फिल्डिंग करू, बॅटिंग साठी इन्व्हाइट केला। ओम नर्मदेश्वर किरवली टीमच्या प्रशांत पाटीलच्या टीमला आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे। प्रशांत पाटील उर्फ नानू आणि त्याच्या जोडीला तेजस पाटील उर्फ बाल्या। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। जर्सी पाहिला तर सेम आहेत, ब्लॅक। जर किरवली खारगरचे जर कोण समर्थक असतील तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे। वसंत पाटील आणि मणिलाल गरत या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। एक नंबर जोडी आहे, वन जोडी आहे। चला दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ। गेम ऑन। पॉवर प्लेचं पहिलं P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार पाटील। तर सलामीला तुम्ही पाहताय याच गावचे जावं आहेत प्रशांत पाटील। तर स्ट्राइक आहे ना तुम्ही पाहताय आणि नो स्ट्राइक आहे ना तेजस पाटील। पाटील बंधूंची ही सलामीची जोडी मैदानामध्ये आणि दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। लगेचच मॅचला सुरुवात करू। पावपेचं पहिलं षटक तटिया सर्कलच्या बाहेर दोन फिल्डर तुम्ही पाहता लॉंग ऑफ। त्यानंतर विचार केला तर तटिया सर्कल मध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्ही पॉइंटला गलीमध्ये पाहता, फर्स्ट स्लिपला पाहता, शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षक पाहता। त्यानंतर तुम्ही फिल्डर पाहता मिड ऑफला। दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। जाऊयात या पहिल्या फेरीतील दुसऱ्या मॅच कडे। या दोन टीम मध्ये खारगर त्याला फाईट करते किरवली। पहिलाच बॉल प्रशांत साठी ऑन दी कार्पेट बॉल चालाय सरळ बॉर्ड लाईनच्या दिशेनं लॉंग ऑनला फिल्डर वेगानं। तोपर्यंत या बॉल वरती मिळतीये ती फक्त एकच धाव। एका धावेनं प्रशांतनं खेळायला सुरुवात केली आहे आणि संघ ओम नर्मदेश्वर किरवलीचा श्री गणेश ओपन झाला। धाव फलकावरती तुम्ही पाहता एक या आकड्यावरती डीजे ऑपरेटर जितू आज आमच्या सोबत, पीटीसी त्याची पूर्ण टीम, 3 कॅमेरामॅन तुमचं देखील स्वागत। गुलशनजी पाटील यांचं देखील स्वागत करू। बादशाहला काढा बॉल पॉइंटला, थोडे फिल्डिंग खराब झाली आणि तेजस पाटील यांना देखील एक ना अकाउंटला खुलं केलं। या मुकुंद जी भगत साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू। एक ना स्कोर पुढे चालला धावफलकावरती 2 या खड्यावरती 2 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक प्रगती पथावरती। या षटकातील पुढचा बॉल मोठा फटका, बॉल चालला बॉर्डरी लाईनच्या दिशेनं मस्तामिंग झाला। थोडा क्षेत्ररक्षण वेगानं लॉंग ऑफचा येणार तोपर्यंत या बॉल वरती पाहता धावा मिळतात 2। दोन धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जाता। धावा धावफलकावरती तुम्ही पाहता त्या 4 या आकड्यावरती 4 रन स्कोर बोर्ड वरती। पॉवर प्लेचं षटक तुम्ही पहिलं ओमकार पाटीलचं पाहता। कट केला बॉल तिथे विकेटच्या बागे फर्स्ट स्लिपला बीट बॉल थर्ड मॅनला चालला। लक फॅक्टर देणार हा किरवलीच्या बाजूने आला मिसफिल्डचा हा पहिला चौकार। गुलशन चौकाराला जावयाच्या बॅट मध्ये लगेच स्वागत देखील जावय तुमच्या आणि बॉल सीमा पार चौकाराला। प्रशांत पाटील खूप वर्ष क्रिकेट खेळला ओम नर्मदेश्वर किरवलीसाठी। माना सन्मानाची स्पर्धा स्वर्गीय नाना शेठ गरत स्मृती चषक तुम्ही खेळता।
आतला कडा बॉल मागे गेला वेगान डायरेक्ट हिटचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता तर इथे परतीचा इशारा झाला असता तेजस पाटील तसं काही घडलं नाही या बॉलवरती मिळतीये सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 9 या कड्यावरती सुपर 12 ला किंजल ट्रॉफी अक्षरशः गाजवली मंगेश पाटीलचा अर्धशतक 13 बॉल त्यानंतर दुसरा मॅच मध्ये तेजस पाटीलने केली बॅटिंग आज मंगेश नाहीये गुलशन आज कुठेतरी कमी आहे मंगेशची हवा होता टुर्नामेंट इतकी मोठी आहे तुम्ही पाहता हा बॉल डॉट आला आणि षटक क्रमांक संपलं पहिल्या षटकाचा खेळ संपला धावा धावपलकावरती फक्त 9 या आकड्यावरती बिनगणाच्या मोबदल्यात डीजे थँक्यू जुडे धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 9 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला जयेश पाटील जयेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती P2 हे दुसरं षटक जबरदस्त स्कोरर देखील येते जयेश पाटील P2 दुसरं षटक 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही 3 फिल्डर पाहणार लॉंग ऑन बनी विकेट त्याच्यानंतर तुम्ही कव्हरला पाहता दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला जयेश पाटील त्याच्या समोर तुम्ही पाहता प्रशांत पाटील ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आला तो बॅटिंग साठी सज्ज झाला चांगली स्पर्धा स्वर्गीय नाना शेटघर स्मृती चषक तुम्ही पाहता षटकातील पहिलाच बॉल विकेट कीपर बीट बॉल मागे वेगानं चालला फिल्डर धावतोय त्याला वेट करून लव स्टॉपला येणारा वाईट +4 हा लक फॅक्टर देणारा किरवलीच्या बाजूनं चौकार धावा धावपलकावरती पुढे जातात वाईट +4 या 5 धावा मिळतील अतिरिक्त 14 धावा धावपलकावरती दिशा भरकडलाय जयेश पाटील तुम्ही पाहता षटकातील पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल समोर ठेवला बीट झाला प्रशांत पाटीलला या बॉलनं बीट केलं डॉट बॉल आला 4 लावण्याचं काम या स्पर्धेने केला सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नाना शेटघर चषक तुम्ही पाहता खूप मेहनत घेतली आमच्या आयोजकांना कैलासजी घरत असतील जयंता घरत विनायक घरत शिवा घरत विलासजी घरत केशवजी घरत प्रवीणजी घरत हा बॉल तुम्ही पाहताय वाईड बॉलचा इशारा आला त्यानंतर गणेशजी घरत असतील प्रल्हादजी घरत राजेंद्र घरत मंगेश घरत त्यानंतर विशेष सहकार्य लागला प्रशांतजी घरत यांचं अनिकेत पवार असतील ऋषभ घरत असतील संकेत गायकर विशाल तांबडे बबलू घरत आणि ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा त्यांच्या स्वप्नानं साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहता खूप चांगली स्पर्धा फटका 5 रनमध्ये बॉल साला बॉडी लाईनच्या दिशेनं एक टप्पा घेत बॉडी लाईनला दे धडक करणारा प्रशांत पाटीलचा हा चौकार 4 चौकाराच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 19 षटकातील पुढचा चेंडू फटका देखील एक चांगला समोरच्या दिशेनं बॉल चालला ओमकार पाटील वेगानं आलेत तोपर्यंत या बॉल वरती मिळते फक्त सिंगलला स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 20 या कडा वरती जयेश हे षटक
दुसरं P2चं पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिक्स खूप छान राहिलं. ओमकार पाटीलचं ज्यानं अवघ्या धावा खर्च केल्या 9 विकेट मात्र त्याला मिळाला नाही. आणि या षटकामध्ये जयेश पाटील थोडा मागणा ठरला. षटकातील पुढचा बॉल तेजस साठी मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे, दिशा खराब आहे. आणि या ओव्हरमध्ये गुलशेला मला सांगतायत की तिसरा चेंडू वाईट आला. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 21 या आकड्यावरती PTC या स्पर्धेला पूर्ण कव्हर करतीये. तुमचं देखील स्वागत करू. DJ तुम्ही पाहताय ऑपरेटर जीतो आमच्या सोबत आहेत. गुलशन गुणलेखाच्या भूमिकेमध्ये हे मान्यवरांचे तुम्ही कटआउट पाहता. ग्राउंडच्या अवतीभोवती सुसज्ज असं क्रीडांगण. फटका पाठच्या रडार मध्ये मस्तामैगी प्रोपल्टा में वॉटर चेल अप्रतिम कॅच पकडली आहे. कॅच ऑफ द मॅच इथे मात्र हा होता. लॉंग ऑन लाईक झेप घेतली. दुसऱ्या अटेम्प्टला बॉलला गॅदर केलं ओमकार पाटीलनं. टीपलाय झेल संपलाय मैदानावरती. तेजस पाटीलचा खेळ पण झेल तर पकडलाय. तिसरे पंचांच्या लगेच आपण चेक करू. तिसरे पंच इथे उपस्थित आहेत. झेल तर पकडलाय तर आपण पाहणार आहोत की सीमा रेषेजवळ ओमकार होते. उभा असलेला ओमकार झेल अप्रतिम पकडला. सॉफ्ट सिग्नल काय पंच? ऑन फील्ड अंपायर कॅमेरामध्ये ते दृष्ट केस झालंच नाही. ब्लॅक स्क्रीन तुम्ही पाहताय. तिथे झेल पकडला ओमकारनं. बघा तिथे एक प्रेक्षक आहे. जर त्याला विचारलं तर ठीक आहे कारण की दृश्य बघा जरा आमचे प्रेक्षक देखील तुम्ही सांगू शकता काय डिसिजन आहे. बघा आता प्रेक्षक आहे त्याने षटकार दिला. बघा ब्लॅक स्क्रीन असल्यामुळे कॅमेरा खालतीपर्यंत ते मात्र चित्र सापडता आलं नाहीये. आणि लगेचच त्यानं सांगितलंय प्रेक्षक आहे आमचा हा षटकार आहे. या षटकाराच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 27 या आकड्यावरती कडकडचा प्रयत्न इथे तुम्ही पाहताय. बादशाह कडा त्यानंतर विकेट किपर एका धावामध्ये झेल पकडलाय. तेजस पाटीलचा खेळ संपलाय. काल किरवली सी पाहिले रमेशजी तरे यांच्याकडनं. ओम नरेश्वर किरवलीला शुभेच्छा येतात. संकेतजी गायकर तुमचं देखील मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत. डीजे उपस्थित तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बघा स्वयंसेवक जा तुम्ही बाउंड्री लाईन वरती प्लीज जरा सहकार्य करा मित्रांनो. एखाद्या टीमला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची देखील लक्ष टाका. प्रशांत घरत प्लीज जरा सहकार्य करा मित्रा. बघा कॅमेरा तर आहेत कधी कधी दृश्य होत नाही तर कुठलीही टीम नाराज होता कामा नाही. प्लीज सहकार्य करा.
या षटकातील शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज झाला सागर पाटील. काल सलामीला आला होता. अष्टपैलू क्रिकेटर तुम्ही पाहता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची संपर्क झाला नाहीये. अशा रीतीने षटक क्रमांक संपलं. दुसरा P1 P2 च धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 27. ऐकूया डीजे डॅनी देखील आले, तुमचं देखील स्वागत. संगीत ऐकूया जितूच्या माध्यमातून. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 2 षटकांचा खेळ संपला. P1 P2 2 पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा धावपलकावरती 13.50च्या सरासरीनं 27 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय. या षटकातील पहिलाच बॉल विश्वास पाटीलचा फटका वाटच्या रनर मध्ये चाललाय. पहिला टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर विश्वास पाटील वरती. पहिल्याच बॉल वरती आक्रमण. चौकार पीटीसीचे आमचे कॅमेरामॅन तुम्ही पाहताय मारुती जांभळे यांचा आज वाढदिवस. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. ओम नंदवंशेश्वर किरवली खेळती आहे आणि नक्कीच ज्यांचा व्हिडिओ आपण पाहतोय मयूर पाटील असतील, त्यानंतर नरेश पाटील. आज नरेश पाटील यांचा वाढदिवस आहे. नरेश पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. एक जबरदस्त कलाकार ते देखील आहेत आणि कॉमेडी व्हिडिओ त्यांच्या आम्ही पाहिल्यात. तुम्हाला देखील नरेश पाटील मनपूर्वक शुभेच्छा देऊ. खोदून काढला अक्षरशः बॉल चाललाय लॉंग ऑफला. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते. नऊ चेंडू 19 वरती खेळतोय प्रशांत पाटील. तुम्ही पाहता फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा आला. आणखीन या ओव्हर मध्ये येणारा हा चौकार. तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती रन संख्या 37 धावा धावपलकावरती. 37 धावा धावपलकावरती षटकातील पुढचा बॉल थांबले. अपर कट चालला जब्बाब. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्लासेस टेम्पररी शॉट इज परमनंट. प्रशांत पाटीलचा क्लास मैदानामध्ये आलाय. दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4. चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 41. का बॅटिंग तुम्ही पाहता प्रशांत पाटीलची.
4 चौकार बॅट मध्ये त्याच्या 11 चेंडू 27. योमेश बॅट साधला करा यस्त्यानं दे धडक. प्रशांत पाटीलची मोठी विकेट यस्त्याची दोतवा आणि लागणारा ओम नर्मदेश्वर किरवली संघाला हा दुसरा मोठा धक्का. प्रशांत पाटील बॅक टू द आउट. अनिल पाटील आला मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल कट केला. बॉल ऑफ विकेट कीपरला बीट करून चालला थर्ड मॅनला. कलात्मक स्ट्रोक अनिल पाटील आल्या ठोकतोय हा चौकार. 4. आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर महेशजी पाटील जे खारघरचे आहेत यांना आपण सन्मानित करूयात. केशव घरत साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करू. महेश पाटील यांचा सन्मान केला जातोय. हॅलो. महेश पाटील खारघरचे उत्तम क्रिकेटर आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्ती आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेनिमित्ताने त्यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. खारघर संघाचे बिग सपोर्टर गुरव ब्रदर्स यांच्याकडून तुतारी वादन खरतर पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचं स्वागत. यानंतर आदरणीय मुकुंददादा भगत खारघर यांना आम्ही ते सन्मान करत आहोत. मुकुंददादा भगत यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. आपणही आमच्या सन्मान स्वीकार करावा. स्वर्गीय नानाशेठ स्मृती चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक पाहुण्यांचा आम्ही यथोचित मानसन्मान या ठिकाणी घेत आहोत. मुकुंदशेठ भगत दमदार व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान. त्यानंतर वसंतजी पाटील किरवली आदरणीय वसंतजी पाटील किरवली गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वसंतदादा पाटील यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. आपणही आमचा सन्मान स्वीकार करावा. धन्यवाद. तदनंतर दैसर गावचे आदरणीय नारायणजी भोईर यांना आम्ही इथे सन्मान करत आहोत. दैसर गावचे सन्माननीय नारायणजी भोईर यांचा इथे सन्मान केला जाईल. स्वर्गीय नानाशेठ स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करत असताना आमचे दादा. तदनंतर किरवली गावचे सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील आदरणीय ज्ञानेश्वरजी पाटील
यांनाही विनंती आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मायेची उबदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत. यानंतर कुटुंबबंधनचे आदरणीय मणिलालजी घरत साहेब यांनाही विनंती आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सोमाजी रोशनजी पाटील. तिसऱ्या पंचाकडे आपण लगेच जाऊणार आहोत. तिसरे पंच धाव पूर्ण आहे का? नॉट आउट. 2 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. 2 स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती 47 या कड्यावरती. अनिल पाटील आणि सागर पाटील ही तुम्ही जोडी पाहता. आणि चौथ्या षटकामध्ये ओमकार पाटील आला पुन्हा एकदा. ऑल दी कार्पेट बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं वेगानं फिल्डर धावतोय. बॉलला मात्र पकडलाय तोपर्यंत या बॉलवरती मिळतायत त्या धावा. 2 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 49 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकामध्ये ओमकारनं षटक फेकलं. P1चा 9 धावा खर्च केला. चौथ्या षटकामध्ये पुन्हा मदत केलं त्याला कॅप्टननं. फिरवला बॉल आखूड टप्पायचा त्याच्यावरती आक्रमण. फिल्डर फक्त पाहतच राहिले. मेन विकेटला क्लिअर करणारा लांब पल्ल्याचा सागर पाटीलचा हा षटकार. सागर पाटीलच्या बॅटमधनं षटकार आणि षटकाराच्या मधोमधीनं 50 ओलांडली. धावा धावपलकावरती 55 तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती. 55 धावा धावपलकावरती. ओमकारच्या अगेन्स्ट षटकार खेचलाय सागर पाटील. लेफ्ट हँडर आहे. लाईन व्हावी लागेल. लाईन खराब. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता अब तक 56. स्टॅट खूप चांगला केला प्रशांत पाटीलनं. तेजस पाटील एक षटकार मारा त्याच्यानंतर तो लवकर बाद झाला. त्यानंतर 12 बॉल फेस करताना 27 खेळल्या. 5 चौकार त्याच्या बॅट मध्ये आले प्रशांत पाटीलच्या. फुल टॉस होता. व्यवस्थित बॅट वरती आलाय. बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डर लॉंग ऑन वरनं वेगानं आलाय. तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 57 या आकड्यावरती 57 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. किरवली गावचे बालूभाई हे देखील स्पर्धेला शुभेच्छा. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. ओमनेश्वर किरवलीला शुभेच्छा दिल्यात. बालू तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. बचातला कडा बॉल चालला तुम्ही पाहता. फिल्डर धावतोय. एक केली आहे. एकच धावे वरती समाधान आहे. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 58 रन. या षटकातील पुढचा बॉल विकेट कीपर बीट झाला. बॉल मागे गेला. अक्षरशः पायावरती बॉल फेकला होता. आणि अशा रीतीनं तुम्ही पाहताय षटक क्रमांक संपला जात आहे. ते 4 षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 58 या आकड्यावरती.
शेवटचं षटक तुम्ही पाहता क्रिकेटची पद्धती पुन्हा एकदा धावा धावपलकावरती 58. 9व्या वर्षामध्ये प्राधान्य होतं ही स्पर्धा. प्रकाश ज्योतीतील नाईट टुर्नामेंट ओम नरेश्वर किरवली स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2024 13 जानेवारी ते 17 जानेवारी 2025 ला ही स्पर्धा आणि नाईट फॉर्मॅट येणाऱ्या 3 वर्षामध्ये तुम्ही पाहणार आहात. आणि प्रथम क्रमांक प्रवेश फी या स्पर्धेची 18,000, प्रथम क्रमांक 1.5 लाख, द्वितीय क्रमांक 75, तृतीय क्रमांक 35, चतुर्थ क्रमांक 25 आणि मालिका वीरसाठी तुम्ही पाहताय बाई देखील आहे. चांगली स्पर्धा 3ऱ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा प्रकाश ज्योतीची रजनी एक किरवलीच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहणार आहात. जय वागेश्वर किरवलीचं हे क्रीडांगण सुसज्ज. इथे मोठा पटकार आणण्याचा नांदामध्ये झेलची शक्यता. स्वतः गोलंदाज आणि त्यानं सोडला हा झेल. या 2 धावेच्या बरोबरीनं धावा पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता त्या 60 या खड्यावरती 7 रन कितीचा टार्गेट सेट होईल. अजून या षटकातील 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. डेट ओव्हरचं हे षटक स्लो कोरचं तुम्ही पाहता आणि बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धांतला तुम्ही पाहता. समोर अनिल पाटीलला तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल अनिल पाटीलच्या बॅट मध्ये बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बिग 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 षटकार. पाचशे वर्षाची मात्र परंपरा तुम्ही पाहता. 500 वर्ष लागली. 22 जानेवारी प्राण प्रतिष्ठा. अयोध्याच्या भूमीवरती राम प्रगटल्या. अयोध्या में राम आएंगे नहीं बनाया गया है मंदिर. आणि तुम्ही पाहता हे आपण देखील श्रेष्ठ आहोत. 500 वर्ष लागली मंदिर बनवण्यासाठी आणि आपण आपल्या डोळ्यानं पाहणारे हे चित्र आहे. या षटकाच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 66 तुम्ही पाहता. आणखीन एक बॉल उडवला मस्तामे की प्रॉपर प्रॉपर स्ट्रोक आणि इथे आईवा झेल देखील सोडला. दुसरा अटेल आईवा झेल साठी एक टी शर्ट आहे आणि एक कॅश प्राइज आपण 200 रुपये देणार आणि तो संधी प्रेक्षक झाला असता. पहिला प्रेक्षक ठरला असता पण झेल हातामध्ये बसला. संकेत करत होते तिकडे आणि लागोपाठचा दुसरा बिग हिट तुम्ही पाहता अनिल पाटीलच्या बॅट बंद आला. अनिल खूप वर्षापासून क्रिकेट खेळतोय. आम्ही चर्चा देखील केली या मॅच मध्ये मला खेळायचं आहे. मंगेश नाहीये आणि अनिल पाटीलची बॅट आता बोलते या मैदानावरती. लागोपाठचा दुसरा धमाका तुम्ही पाहिला. येईल का तिसरा. या षटकातील पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल. ऑफ स्टंपला सोडून जात असताना वाईड बॉलचा इशारा. एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 73. या स्पर्धेचा उच्चांक तुम्ही पाहता. काल सिद्धी करवलीने 69 बनवल्या होत्या. 70चं टार्गेट ठेवलं होतं कुठारी समोर आणि आज तुम्ही त्याला मोडीत काढलाय ओम नरेश्वर किरवली टीमनं. स्टॅट खूप गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. ओपनिंग जोडी सलामी जोडी कशा रीतीने खेळते इंटरेस्टचा विचार केला. रोहित शर्मा कशा रीतीने खेळते याच्यावरती डिपेंड असतं. ती सुरुवात प्रशांत पाटीलने करून दिली. या त्यांना माहिती आहे या गावचे जावई आहेत आणि सासरवाडला आले तर क्रिकेट खऱ्या अर्थानं काय खेळला प्रशांत. आणखीन एक मिस्टामिंग पुढे सरसावला. कव्हरचा फिल्डर पकडेल का. नोमा स्लाइस मध्ये बॉल पडला. लॉंग ऑफ ला बॅकअप तुम्ही पाहिलं आणि अशा रीतीने तिसरी धाव सागरचा माणूस झाली असती. थोडा जास्तच पुढे गेले अनिल आणि या 2 धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 75 धावा. 6 चेंडू 21 वरती खेळतोय अनिल पाटील आणि या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बादचा कडा इथे फर्स्ट टिपला सोडलाय झेल. हा ना आणि इथे
रन आउट ची विकेट झाली कॅरी सागर पाटील इथे बाद झाला. भूमिपुत्रांचे कैवारी हक्कासाठी तडपणारे तुम्ही पाहता. 4 वेळा खासदार 5 वेळा आमदार असताना देखील भूमिपुत्रांसाठी झडणारे हे व्यक्तिमत्व. बॉल चालला अप्रतिम दर्जेचा कव्हरला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा चौकार आहे. चौकाराच्या बरोबरीनं इथे तुम्ही पाहता पहिल्या इनिंगचा डाव समाप्त झाला. धावा धावपलकावरती 79 आणि 80 धावेचं टार्गेट आहे. 80 धावेचं भलं मोठं टार्गेट आहे. या षटकामध्ये धावा खूप आल्या. 2 षटकार आले, 1 चौकार आला. खूप महागडा ठरला सिद्धांत. आणि या धावा 80 धावेचा पल्ला कशा रीतीनं पार केला जाईल शिवशक्ती खारघर टीमच्या बाजूनं. आज मंगेश पाटील नसला तरी आमची बॅटिंग लाईन खूप आहे. हे सांगत असताना किरवलीनं का बॅटिंग केली. स्टॅट खूप चांगला होता. 12 चेंडू 27 ज्यामध्ये तुम्ही पाहिले 5 चौकार. त्यानंतर आला तेजस पाटील एक बॅटमधनं 1 षटकार त्यानं योगदान दिलं 7 धावेचं. त्यानंतर 6 चेंडू खेळत असताना 11 धावेचं योगदान दिलं सागरनं. 8 बॉल 25 मिडल ऑर्डरला आला का फिनिश केलं. 8 बॉल 25 धावा धावपलकावरती बनल्या. 79 आणि 80 धावेचं टार्गेट आता उत्तरार्धामध्ये कशा रीतीनं पार केलं जाईल या डाव्या डिपेंड केल्या जातील का किरोलीच्या बाजूनं. कधी कधी लो स्कोर मॅच देखील तुम्ही पाहताय चेस केल्या जातील का. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये रोशनजी पाटील यांचा आवाज. सन्माननीय पुंडलिकजी घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण मंचकावरती आसन असतं आपलं स्वागत. तेजस पाटील आमचे खरं तर किरवलीचे आयोजक त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करूया. मंचकावरून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 80 धावांचं टार्गेट खरं तर गुलशन पहिल्या मॅच मध्ये अगदी 40च्या आसपास आपण स्कोर कार्ड थांबताना पाहिला. परंतु जसा मॉइश्चरचं प्रमाण कमी झालं विकेटवरती तापमान वाढताना आपण पाहिलं. दुपारचं सत्र जवळ आले त्यानंतर मात्र धावांचा ओघ देखील वाढताना पाहायला मिळाला. आणि आज खरं तर किरवली संघाच्या स्क्वॉडचा आपण विचार केला मंगेश आणि आविष्कार हे 2 प्रमुख गोलंदाज नाही आहेत. त्यामुळे कदाचित या 80 धावांचा पाठलाग करण्याचा मानस राहू शकतो खारघर टीमचा. खारघर टीमकडे देखील त्याच ताकदीची खरं तर बॅटिंग ऑर्डर आहे. त्यामुळे सामना रफ अँड टफ होईल यात शंका नाहीये. सुरुवात जर का धमाकेदार केली ओमकारने तर नक्की हा सामना शेवटपर्यंत उत्कंठावर्धक तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यामध्ये सूरजच्या बरोबरीने आपण खरं तर ओमकारच्या बरोबरीने सूरज हा खेळाडू रायगड ग्रामीण मधला पहिला खेळाडू ज्याला खरं तर पहिली 4 व्हीलर मिळाली. ओव्याच्या क्रीडांगणावरती असा एक गुणवान खेळाडू
KPL मध्ये खरं तर आपण पाहिलं शतक ज्याच्या नावावरती राहिलं आणि गेले कित्येक वर्ष व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण ओमकारला देखील पाहिलं. अशी एवन जोडी खारघर संघाची मैदानाकडे दाखल झाली आहे. प्रतिषटक 16.00 हा रिक्वायर्ड रन रेट. आणि काल आपण पाहिला किंजल ट्रॉफीमध्ये एका मोठ्या स्पर्धेमध्ये ओम नर्मदेश्वर किरवली संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. त्यांची देखील कामगिरी मागील काही वर्षांपासून आपण जर पाहिली कामगिरीचा आलेख हा खरं तर वाढत चाललाय. उत्तम दर्जाची कामगिरी या टीमकडून आपण होताना पाहिली. प्रशांत पाटील, नानू आणि संपूर्ण त्यांच्या टीमचे खेळाडू तुम्ही पाहताय. अनिलने दमदार फलंदाजी केली. अगदी मिडल ऑर्डरला आला. आक्रमण करत असताना 25 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. आणि तदनंतर मात्र 79 धावा स्कोर कार्डवरती आपण येताना पाहिल्या. 80च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि हे लक्ष्य जर खारघर संघाला गाठायचं असेल तर या जोडीला जास्त काल विकेटवरती थांबावं लागेल. कारण या दोघांमध्ये ती क्षमता आहे. अतिशय स्फोटक आणि आक्रमक असे हे खेळाडू. भारतीय संघाकडे आपण पाहिलं तर वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली जशी जोडी मैदानाकडे यायची. सचिन रमेश तेंडुलकर, सौरव गांगुली ही जोडी ओपनिंगला यायची तशी ही जोडी आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. खारघर संघाचे दोन प्रमुख खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना शिवशक्ती खारघर विपक्ष ओम नर्मदेश्वर किरवली या दोन टीमच्या दरम्यान लढत. पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय नवनाथ गायकर. डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज. खरं तर अप्रतिम स्पेल टाकण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू यावेळेस नवनाथ गोलंदाजी मार्कवरती आला. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स पंचांच्या उजव्या बाजूने तो मात्र बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज. आणि समोर आपण पाहताय ओमकार पाटील हा खेळाडू. रन मशीन खारघर संघाचा एक स्फोटक आक्रमक खेळाडू. तो स्टॅकिंग एंडला. चला सामना पण सुरू करायचा आहे. पहिलं पॉवर प्ले ऑन असेल. ज्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहता दोन क्षेत्ररक्षक तटिया सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. बरोबर एक लॉंग ऑन मध्ये फिल्डर उभा केला आणि त्यानंतर एक डीप मिड विकेट मध्ये फिल्डर उभा केलाय. आणि त्यानंतर आपण फिल्डिंग पोझिशन जर पाहिली मिड ऑफ शॉट एक्स्ट्रा कव्हर शॉट थर्डमॅन शॉट खरं तर आपण पाहिला थर्डमॅनच्या अगदी बाजूला शॉट बॅकवर्ड पॉईंट. त्यानंतर फाईन लेग असेल शॉट फाईन लेग शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी फिल्डिंगची व्यूहरचना अम्ब्रेला टाईप खरं तर हे फिल्डिंगचं आपण डिपार्टमेंट पाहताय या ठिकाणी किरवली संघाच्या माध्यमातून. कारण ओमकारकडे यॉर्करला प्रत्युत्तर आहे. तो चॉप करतो बॉलला. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट तो चांगल्या पद्धतीने खेळतोय. आणि इथे चांगलं खरं तर बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्टी वर्सेस लेफ्टी फर्स्ट बॉल पहिला चेंडू या इनिंग मधला. स्विचिटचा प्रयत्न. पहिला बॉल आक्रमक अंदाजामध्ये खेळत असताना अटॅकिंग क्रिकेट. खरं तर आपण पाहिलं खरं तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सध्या सुरू आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघामध्ये रिषभ पंतने एक फटका लगावला होता. स्विचिटचा तो चर्चेमध्ये राहिला आणि त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. सुरुवातीलाच आपले इरादे स्पष्ट केले. डू ऑर डाय करो या मरो याच परिस्थितीनुसार आम्ही खेळणार आहोत हे दाखवत असताना मैदानामध्ये ओमकार पाटील हा खेळाडू. सिंगल आणि स्टॅकिंग एंडला आलाय. सूरज पाटील हा फलंदाज. सूरज स्टॅकिंग एंडला आला. अकाउंट ओपन झालंय खारघर संघाचं पॉवर प्ले मध्ये. शिवशक्ती खारघर विपक्ष ओम नर्मदेश्वर किरवली या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. या बॉल लो फुल टॉस बॉल टर्न केला. बॉलला शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली फेकी अतिशय वेगवान परंतु ॲक्युरेट थ्रो नव्हता. जर स्टम्प्सला हिट झाला असता तर कदाचित संधी मिळाली असती किरवली संघाला आणि एक महत्वाचा धक्का बसला असता खारघर संघाला ओमकारच्या स्वरूपात. प्रेझेन्स ऑफ माइंड आणि त्यानंतर नेमबाजीमध्ये तुम्हाला निष्णात व्हावं लागेल. थ्रो चांगला होता. बॅकअप साठी खेळाडू आले. सिंगल पुन्हा एकदा ऍड होईल. दोन्ही फलंदाजाने सिंगलने आपलं अकाउंट ओपन केलंय. 2 धाबा धाव फलकावरती आपण पाहता. शांत संयमी खेळ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. पण इथे वादळ निर्माण करावं लागेल धावांचं. डोंगर प्रचंड मोठा आहे. 80 धाबा चेस करायच्या. फुल लेन बॉल फुटवर्क नाहीये. लाऊड ऑफिस झाली आहे. यावेळेला खरं तर कौतुक करावं लागेल नवनाथचं. लेफ्टी बॉलरला नॅचरल स्विंग असतो. बॉल त्याचा खरं तर लेग ब्रेक होत असतो. आणि इथे आपण जर पाहिला तेच तर यॉर्कर पाहायला मिळाला. फास्ट अँड फ्युरियस चेंडू ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर ओमकारकडे नव्हतं. डॉट बॉल पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू. दोन्ही संघाचा आपण ड्रेस कोड जर पाहिला ब्लॅक कलरची जर्सी परिधान केलेले हे दोन्ही संघ आहेत. आणि या परिसरामध्ये आपण जर पाहिलं खारघर बेल्टमध्ये तलोजा परिसरामध्ये या दोन्ही संघांकडे अफाट गुणवत्ता राहिली. इथे बॉलला सोडून देण्याचा निर्णय कदाचित ओमकारच्या अंगलट आला असावा. आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि इथे मात्र यशस्वी राहिला नवनाथ गायकर हा खेळाडू. ॲक्युरेसी चांगली होती. टप्पा चांगला होता. लाईन चांगली होती आणि हे नवनाथचं व्हेरिएशन आहे. मग अशी म्हटलं होतं खरं तर अनेक स्पर्धांमध्ये या नवनाथने प्रमुख गोलंदाज म्हणून चांगली भूमिका टीमसाठी साकारली. पण यावेळेला इनसाइड आउट क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा कॉपी बुक स्टाईल फटका. ओमकार पाटीलचा ब्रँडेड स्ट्रोक. 4 धावा चौकार.
क्या बात आहे. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटताची. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधुनी अवघी तीर्थे. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. यावेळेला देखील आपण पहिला बॉल मागे चाललाय. खरं तर जेव्हा जेव्हा सरळ बॅटने धावा येतात तेव्हा तेव्हा हा प्रयत्न का, असा प्रश्न विचारला जाईल खारघर टीमच्या खेम्यामधून. आणि इथे आपण पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये ड्रीम स्टार्ट नवनाथ गायकरने किरवली संघाला करून दिले. स्वप्नवत सुरुवात ज्याला म्हणता येईल. जरी विकेट गेला नसला तरी या पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त, त्या म्हणजे 6 बिनबाद 6. डीजे प्लीज. येस, हेमंत दादा केणी यांचे ते आगमन. या ठिकाणी आपण पाहतो एक लिजंड क्रिकेटर, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. पेठाली संघाचे प्रमुख खेळाडू, अनुभवी खेळाडू हेमंत दादा केणी यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा आपण धावफलकावर देताना पाहिल्या. त्यामुळे आता येणाऱ्या 4 षटकामध्ये जवळजवळ 74 धावा, म्हणजे जवळ आपण जर पाहिलं 18.50च्या सरासरी पुढे जायचं आहे. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आता खारघर टीमला तुम्ही जितके डॉट बॉल खेळाल तितका प्रेशर तुमच्या टीमवरती वाढेल, तितका तुमचा खरं तर रिक्वायर्ड रन रेट वाढेल. आणि तुम्हाला आता स्ट्राईक रेट थोडासा जास्त करावा लागेल. कमी चेंडू आणि जास्त धावा हेच तुम्हाला या ठिकाणी करायचं. आणि बॉलिंग मार्क मध्ये सेकंड ओव्हरमध्ये आलाय सागर पाटील हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू या टीमचा, अपकमिंग यंगस्टर. प्रत्येक टीम मध्ये आपण जर पाहिलं नवोदित खेळाडू जर उदयास आले तर टीम बॅलन्स म्हणते असं म्हणतात. त्यामधला एक नवोदित खेळाडू सागरचा फुल टॉस हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला स्टिअर केला बॉलला, फक्त सिंगल आले. बघा सिंगल डबलला मात्र जास्त प्राधान्य न देता तुम्हाला एरियल अटॅक करावा लागेल, आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील, तेव्हाच या धावांचा पाठलाग त्या ठिकाणी केला जाऊ शकतोय. सिंगल आली, 7 वरती पोहोचला मैदानामध्ये शिवशक्ती खारघर. थोडीशी स्मशान शांतता तुम्ही पाहताय खारघर संघाच्या खेव्यामध्ये, कारण त्यांना माहिती आहे दिल्ली अभी भी दूर आहे. हे दिल्लीचं अंतर खरं हे टार्गेट तुम्हाला सर करायचं असेल तर तुम्हाला आता या ठिकाणी एरियल अटॅकच करावा लागेल. आक्रमण आणि आक्रमणच तुम्हाला मैदानामध्ये करावे लागतील. मोठी इनिंग साकारावी लागेल फलंदाजांना, मोठी पार्टनरशिप कमी चेंडूमध्ये करावी लागेल या फलंदाजांना. क्षमता आहे या खेळाडूंकडे. सागरचा पुढचा चेंडू यावेळेला यॉर्कर लेनचा बॉल खोदून काढलाय, ड्राईव्ह लेंथवरती होता, अगदी एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करत असताना आणखीन एक सिंगल. आता असं वाटायला लागेल कसोटी मॅच पाहतात की काय, खरं तर खारघरचे प्रेक्षक त्यांना टेन्शन आलं असेल जेव्हा सिंगल डबल धावा येतात, कारण त्यांना अपेक्षा आहे या 2 खेळाडूंकडून मोठे फटके कधी येतील, ब्लास्ट केव्हा होतील. जेव्हा ब्लास्ट होतील तेव्हा टाळ्यांचा गजर तुम्हाला होताना पाहायला मिळेल खारघर संघाच्या खेम्यामधून. आणि जर का ही परिस्थिती वर्तमान स्थिती कायम राहिली तर मात्र ओम नर्मदेश्वर किरवली संघ संपूर्णपणे डॉमिनेट करेल या खारघर संघाला, यातील मात्र शंका नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 8 धावा धावफलकावरती 72ची गरज. नेक्स्ट बॉल, दबाव वाढला, धावांचा मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्यानंतर झेल देखील सुटलाय. जीवनदान दिलंय सूरज पाटील सारख्या आक्रमक खेळाडूला. फिल्डर त्या ठिकाणी होते किरवली संघाचे हर्षल. गुलशन टॉसला गेले होते परंतु स्कोरिंग करतात, परंतु हर्षलने त्या ठिकाणी झेल सोडलाय आणि जीवनदान दिलाय सूरजला. 1च रन या बॉलवरती असेल. बॅटिंग करताना शिवशक्ती खारघर टीमला धावसंख्येत बदल, एकूण धावा धावफलकावरती आपण पाहताय आतापर्यंत बिनबाद 9 धावा, 1.3 चेंडूंचा खेळ संपला. प्रत्येक बॉलच्या मागे आपण जर पाहिलं सिंगल आली आहे आणि हे चित्र खरं लाभदायक राहणार नाहीये. खारघर टीमला आक्रमण करावं लागेल. यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. ऑन साईडला फटका मिळवला, फिल्डर चांगला, थ्रो देखील पाहायला मिळाला, फेकी अतिशय सुंदर, परंतु त्याच ऍक्शनने क्विक सिंगल देखील पूर्ण केली या दोन्ही फलंदाजाने. सिंगल आली आहे. 10 धावा धावफलकावरती थेंबे थेंबे तळे साचे. खरं तर आपण कंपॅरिझन पहिल्या इनिंगचा गुलशन जर केला तर प्रत्येक खेळाडूने चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं, कमी चेंडूमध्ये जास्त धावा केल्या, त्यामुळे 80चं टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. परंतु या विपरीत या इनिंगकडे आपण जर पाहिलं तर सिंगल डबलने हा संघ पुढे चालला, त्यामुळे दबाव आता पूर्णपणे वाढत चाललाय शिवशक्ती खारघर या संघावरती. धावसंख्या आपण पाहताय धावफलकावरती बिनबाद 10. यावेळेला देखील फुटवर्क नाहीये. सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडला थोडासा, आपण जर पाहिलं टर्न होत बॉल यष्टांच्या खालून निघाला विकेटकीपर प्रशांतच्या हातामध्ये आणि इथे आपण पाहिलं हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 10 धावा धावफलकावरती पूर्णपणे डॉमिनेट केलंय या ठिकाणी नवनाथ आणि सागर या 2 गोलंदाजांनी खारघर संघाला. इनसाइड आउट
पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलनं फटका, पण तो रिझल्ट मात्र फक्त सिंगल आली. सेकंड ओव्हर कंप्लीट, कमालीचं कमबॅक या ठिकाणी पाहिलं आपण सागरचं. या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 5, पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 6 आणि 2 पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती बिनबाद 11. आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 69 धावांची गरज. मास्टर नरेश पाटील किरवली संघाचे बिग सपोर्टर आणि एक उत्तम कलाकार, खरं तर प्रत्येकाला हसवणारा आणि नेहमी आनंदी राहणारा खरं तर एक व्यक्तिमत्व म्हणजे नरेशदा पाटील. आज त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस म्हणजे त्यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा या सर्व आयोजन कमिटीच्या वतीने, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने, सर्व प्रेक्षकांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच स्पर्धेचा आनंद घेत असेल त्यांचं देखील स्वागत आपण करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. आता खरं तर आपण जर पाहिलं चेंडू आणि धावांमधलं अंतर प्रचंड वाढलंय, कारण 18 मध्ये 69 जर पाहिलं तर अशक्यप्राय असं आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. यावेळेला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, खरं तर बॉल आणि बॅट खरं तर आपण जर पाहिलं मधला संपर्क प्रॉपर होत नाहीये, त्यामुळे खरं तर मोठे फटके एक्झिक्यूट करता आलेले नाहीयेत. आतापर्यंत सूरज आणि ओमकार या दोन्ही फलंदाजांना पूर्णपणे थांबवलंय. या जोडीवरती बरंच काय निर्भर होतं या सामन्याचं. खरं तर आपण जर पाहिलं रिझल्ट, सुरुवात जर धमाकेदार झाली असती तर या मॅच मध्ये आपण जर पाहिले अजून रोमांचकता पाहायला मिळाली असती, पण इथे जर आपण पाहिलं किरवली संघाचं पारडं तुम्हाला जड होताना पाहायला मिळेल. यानंतर पुढचा सामना असेल विनर टीम विपक्ष केपीसी इनामपुरी, अशी लढत आपण खेळणार आहोत. त्यामुळे इनामपुरी संघाचा संघनायक आपण इथे व्यासपीठावरती अवेलेबल राहायचं आहे. एक धावाली, अजूनही 17 चेंडूमध्ये 68 धावांचं समीकरण बाकी आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमण, किमान 10 षटकार तुम्हाला आता या 17 चेंडूमध्ये खेळायचे आहेत, तेव्हाच तुम्ही विजयाकडे पोहोचाल, तेव्हा तुम्ही सामना जिंकू शकता. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही, इम्पॉसिबलला तुम्हाला पॉसिबल करायचं आहे. इम्पॉसिबल या शब्दामध्येच बरंच काही धरलं. आय एम पॉसिबल तुम्ही इथे करू शकताय, करावं लागेल या मॅचच्या दरम्यान. गुलशन स्कोरर असले तरी मार्गदर्शन करतात खेळाडूंना. हर्षल अपकमिंग यंगस्टर या टीमचा, त्यांना आपण पाहताय मिड विकेट मध्ये उभे आहेत. पहिली बॉल वरती सिंगल आली. आता ओमकार स्ट्राईक एंड वरती आला. ओमकार करून भरपूर अपेक्षा असतील या टीमला. यावेळेला पुन्हा यॉर्क लाईन वरचा बॉल बीट केलं शॉर्ट थर्डमॅनला. आउटफील्ड फास्ट, बॉल थांबणार नाहीये, बॉल मात्र निघून चाललाय. डीप थर्डमॅन बॉलच्या बाहेर, सीमा पार, रन्स मधील 4, चौकार. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. 4 धावा आल्या आणि तदनंतर मध्ये धावसंख्येत बदल होताना पाहाल तुम्ही. ते फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड केले, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. बॉल सेफ लँडिंग झाला. तेजसने अगदी योग्य निर्णय घेतला. डिरेक्ट हिटची संधी बघा पुन्हा एकदा आली. जर या ठिकाणी स्टंप्सला बॉल लागला असता तर कदाचित ओमकार सूरजला देखील परतावं लागलं असतं, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं आणि इथे 2 धावा आल्या. 2 रनने मात्र समीकरणामध्ये बदल येणारे बॉल असेल त्या ठिकाणी 15 विजयासाठी 62 धावा. 15 चेंडू आणि 62. मी मगाशी म्हटलं किमान 10 षटकार तुम्हाला या इनिंग मध्ये आता खेळावे लागतील. यावेळेला हाफ ट्रॅकर शॉटम पूल करत असताना मात्र हा फलंदाज आडव्या बॅटने केला प्रहार. चेंडू गेला मिड विकेट, सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम हिट, षटकार. क्या बात आहे. डीजे जीतू, योगेश वाघ आमचे समालोचक मित्र यांचा आवाज तुम्ही ऐकताय. ट्रेंडिंग समालोचक. यावेळेला ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला बॉल खोला टाकला होता, चेंडू सिंगल घेतली. 1 धाव मात्र या चेंडूवरती आली. आता समीकरण आपण जर पाहिलं या मॅचचं, 13 बॉल मध्ये 55 धावा, 13 चेंडू मध्ये 55चं समीकरण बाकी आहे. ओमकार संघर्ष करतो, त्याच्या बरोबरीने सूरजला देखील आक्रमण करावे लागतील, तेव्हाच या मॅच मध्ये खारघर संघ पुढे येऊ शकतोय आणि किरवली संघाला पराभूत करू शकतो. अन्यथा किरवली संघ या सामन्यामध्ये आपण जर पाहिला वर्चस्व गाजवता तुम्हाला पाहायला मिळेल.
शेवटचे 13 चेंडू आणि 55 धावांचं समीकरण बाकी आहे. लास्ट बॉल सेकंड स्पेल मधला नवनाथ गायकर या खेळाडूचा. याही वेळेला आपण पाहिला हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्ह सिंगल आली, फक्त सिंगल. एका आणि दुसऱ्या रनने मात्र काहीच फरक पडणार नाहीये ओम नर्मदेश्वर किरवली संघाला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना शिवशक्ती खारघर टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. ती म्हणजे आतापर्यंत बिनबाद 26 येणारे 12 बॉल आणि आता विजयासाठी तब्बल 54 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक होताना आपण पाहताय. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजे जितू यांच्या माध्यमातून. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि बघा ड्रिंक्स ट्रॉली मैदानाकडे दाखल झाले. बग्गी खरं रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिली आणि यानंतर पुन्हा एकदा याही स्पर्धेमध्ये इथे आपण पाहताय. बघा यानंतर आपण अतिथी सन्मानाकडे वळूया. मंचकावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते आदरणीय पुंडलिकजी घरत साहेबांना मी ते सन्मानित करत आहोत. आदरणीय पुंडलिकजी घरत साहेबांना विनंती आहे आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. आदरणीय पुंडलिकजी घरत साहेबांना मी ते सन्मान करत आहोत. आणि त्यानंतर रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत खेळाडू पेटाली या संघाचे आदरणीय हेमंतजी केणी. यस, थँक्यू. वेल एज्युकेटेड आणि खूप चांगले खेळाडू देखील आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने. 12 चेंडू मध्ये आता 54. प्रचंड मोठं टार्गेट. बर ओव्हर 27 बर ओव्हर मागे बनवायचे आहेत. आता बॉलिंग मार्क वरती आलाय कालच्या सामन्याचा हिरो तेजस पाटील. अगदी शेवटच्या सामन्यामध्ये नांदगाव संघाच्या अगेन्स्ट अंधुक प्रकाशामध्ये केलेली फलंदाजी कोण विसरेल. पाहुण्याचा सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहत आहे. यावेळेला स्विंग अँड मिस. आपण जर पहिला टप्पा पडला बॉल गुडलेट वरून टेकअप करून विकेट किपरच्या हातामध्ये बिसावताना पाहत आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल, एक डॉट बॉल. आता शिवशक्ती खारघर संघाला सौरभ सर पराभवाकडे घेऊन जाईल यात शंका नाहीये. खूप चांगली स्पर्धा आणि खूप चांगलं मंडप डेकोरेशन तुम्ही पाहताय. या मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षकांसाठी देखील आसन व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व स्टँड्स मध्ये बसलेले प्रेक्षक. आदरणीय अनंत मोकाशी साहेबांचा मी ते सन्मान घेत आहोत. सन्माननीय अनंत मोकाशी साहेबांना विनंती राहील आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत. स्पर्धेचे आयोजक आदरणीय कैलासदादा घरत, जयंताजी घरत, विनायकजी घरत, शिवादादा घरत, विलादादा घरत, केशवजी घरत, प्रवीणजी घरत, गणेशजी घरत, प्रल्हादजी घरत, राजेंद्र घरत साहेब, मंगेशजी घरत साहेब आणि संपूर्ण या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा, नानाशेठ घरत परिवार आणि सृष्टी 11 यांच्या माध्यमातून आपलं स्वागत. ऑनलाईनच्या माध्यमातून पीटीसीच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. सामना थोडासा एकतर्फा होत चाललाय परंतु अजूनही ओमकार उभा आहे विकेटवरती. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल पूल करत असताना हा पंप जॅक केला बॉलला. सक्सेसफुल, डिलाइटफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल पूलचा फटका, षटकार. क्या बात आहे. बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील आमचे मित्र नितेश पाटील किरवली आणि सुदेश पाटील यांच्याकडून किरवली टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. यावेळेला लेट कटचा प्रयत्न होता. खरं तर हा ट्रेडमार्क शॉट मी मगाशी सांगितलं. वाईड यॉर्करला चांगल्या पद्धतीने तो चॉप करतो किंवा स्क्वेअर कट चांगल्या पद्धतीने खेळतो पण ही वेळ नाहीये. इथे तुम्हाला तर आक्रमणच करावे लागतील. 8 बॉल 47 म्हणजे 8 × 6 48 होता. त्यामुळे प्रत्येक बॉल षटकारच हवा. आता या ठिकाणी खारघर टीमला एखादा मोठा पराक्रम विक्रम मात्र आता खारघर संघाला या मॅच मध्ये रचावा लागेल. सागरचा पुढचा चेंडू
यावेळेला आपण पाहिला करत स्लॅश करत असताना बॉल मागे चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, 4 चौकार. सात चेंडूमध्ये आता 43 धाबांचं समीकरण बाकी आहे. 7 बॉल आणि 43 धाबा एक कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. यावेळेला डाऊन द ग्राउंड ओव्हर पिच चेंडू होता, त्याच्यामध्ये 20 सेप मध्ये चांगलं टायमिंग ओमकारचं पाहायला मिळालं. लेट पण थेट इथे आलाय षटकार. व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर विनर विपक्ष इनामपुरी ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आता 6 चेंडूमध्ये 37 धावांचं समीकरण बाकी आहे. एका षटकामध्ये 6 षटकार जरी मारले तरी या स्पर्धा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग, हा या स्पर्धा नियम आहे. त्यामुळे तुम्हाला 37 धावा कंप्लीट करावं लागतील. म्हणजे एखाद दुसरा चमत्कार गोलंदाजाने केला तरच इथे मॅच मध्ये तुम्हाला शिरकाव करता येईल. सुरुवातीपासून जर का चांगली स्ट्रॅटर्जी आखत धावांचा रतीब लावला असा या फलंदाजाने तर नक्कीच या सामन्यामध्ये थोडंसं आपण जर पाहिला संघर्ष कमी करावा लागला असा शेवटच्या ओव्हरमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय मच्छिंद्र पाटील. मच्छिंद्र पाटील यांना आपण बाधा पहिला बॉल त्याने डॉट टाकलाय. सूरजने अक्षरशः नांगी टाकली आहे किरवली संघासमोर असंही म्हणायला हरकत नाहीये, कारण सर्वाधिक डॉट बॉल तो आतापर्यंत खेळलाय. प्रचंड मोठ्या अपेक्षा होत्या या खेळाडूकडून, तो मात्र डॉट बॉल खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये मागील काही वर्षापूर्वी आदरणीय केसरीनाथजी पाटील यांच्या माध्यमातून आपण मनसे ट्रॉफी देखील पाहिली. त्या स्पर्धेचे आयोजक सूरज स्विच हिट केलाय आणि इथे प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला एका टप्प्याने, सीमा पार, 4 चौकार. संघाचा कर्णधार आपण या प्लीज आणि संपूर्ण स्क्वॉड तुम्ही मंचकासमोर या. विनर विपक्ष इनामपुरी ही लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्विच हिट, रिझल्ट देखील सेम आहे, परंतु इथे जरी मोठे फटके आले तरी आपण जर पाहिलं असं म्हणतात ना उशिरा पडलेला पाऊस, त्यामुळे तर बादशातीला काहीच उपयोग राहत नाही आणि उशिरा सुटलेलं शानपण, त्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाहीये. वेळ झाली आहे. सुरुवातीला जर काही आक्रमण झाले तर कदाचित या खरं तर या सामन्याचा रिझल्ट किंवा परिस्थिती वेगळी राहिली असती. पण इथे आपली गुणवत्ता सिद्ध करताना लास्ट ओव्हरमध्ये सूरज पाटील हा खेळाडू धावसंख्येत बदल, पराभवाचं मार्जिन कमी करणारे फटके, 4-33चं समीकरण या ठिकाणी बाकी आहे. 4 बॉल आणि 33 धावा. बॅक ऑफ द हँड यावेळेला वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गोलंदाजची ऍक्शन आपण जर पाहिली, यस 3 चेंडू पेंडिंग आहेत. यस ओके, माफी असावी सर. 3 बॉल आणि 28 धावांचं समीकरण बाकी आहे. गुलशन पाटील स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आणि खारघर म्हटलं की आमचे उत्कृष्ट स्कोरर जयेश पाटील यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन. जयेश पाटील यावेळेला मागे आले, जागा बनवली, ऑन साइडला फटका मिड विकेटला. प्रयत्न चांगले होते जीवनदान मिळत असताना. विघ्नेश कडून चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, कारण समोरच्या दिशेने पॅरलल झेल पकडणं इतकं सोपं नाहीये. तो प्रयत्न विघ्नेशने जरूर केला. जीवनदान मिळत असताना आपण पाहता मैदानामध्ये त्या ठिकाणी सूरजला 2 बॉलचा खेळ बाकी आहे. औपचारिकता शिल्लक राहिली आहे. सामन्यावरती निर्विवाद वर्चस्व गाजवत असताना ओम नर्मदेश्वर किरवली संघाला आपण पाहताय आतापर्यंत दमदार कामगिरी या संघाची राहिली. या मॅचच्या दरम्यान प्रचंड मागे आले. पॉपिंग क्रीचा वापर करताना मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. हर्षल बॉल थांबवत असताना रन नाहीये. मग अजून एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. पार्टनरशिप मोठी झाली आहे, परंतु स्ट्राईक रेट कमी होता, त्यामुळे इथे मोठ्या मार्जिनने पराभूत व्हावं लागतंय शिवशक्ती खारघर टीमला. डगआउट मध्ये मात्र शांतता. शेवटचा बॉल आणि हा चौकार. शेवट गोल झालाय, परंतु इथे सामना जिंकला मोठ्या मार्जिनने.
ओम नर्मदेश्वर किरवली या टीमने. अभिनंदन टीम किरवली, हार्ड लक टीम कारगर. चला दोन्ही संघ एकमेकांना पण हस्तांतरण करायचं आहे. शेक हँड करा दोन्ही टीम, खास करून कारगर आणि किरवली दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल आपण एकमेकांना हस्तांतरण करा. हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला, त्यामुळे पुढचा सामना असेल तो म्हणजे केपीसी इनामपुरी विपक्ष ओम नर्मदेश्वर किरवली या दोन टीमच्या दरम्यान. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी मंचावरती रिपोर्टिंग करा. पुढचा सामना देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. किरवली संघाचा कर्णधार आणि इनामपुरी संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या. सामना 5 षटकांचाच राहील, याकडे आपण लक्ष द्या. सामनावीर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच मिडल ऑर्डर मध्ये ज्याने खरं तर आक्रमक फलंदाजी साकारली.